श्री स्वामी समर्थ. मिठाई वाटण्यासाठी सज्ज व्हा, कारण 110 वर्षाच्या इतिहासानंतर 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनावर असा नक्षत्र तयार होणार आहे, ज्यामध्ये 21 प्रकारचे शुभयोग तयार होत आहेत. भक्तांनो, ज्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम 12 पैकी 12 राशींवर होईल. आज अशा भाग्यवान राशी आहेत ज्यांचं जीवन या रक्षाबंधनानंतर पूर्णपणे बदलेल. त्यांच्या आयुष्यामध्ये नशिबाची साथ मिळणार आहे. शिवाय त्यांच्या आयुष्यात पैशाचा पाऊस पडेल. आता त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या नक्षत्रानंतर 12 पैकी 5 राशींच्या लोकांना करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. संपूर्ण जगातील तांत्रिक, ज्योतिषीच नव्हे तर शास्त्रज्ञ देखील या नक्षत्राची वाट पाहत होते. आणि हा नक्षत्र 9 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की हा कोणताही सामान्य नक्षत्र योग नसून एक अत्यंत दुर्मिळ नक्षत्र असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जात आहे की या रक्षाबंधनाच्या दिवशी 52 प्रकारचे शुभयोग तयार होत आहेत आणि ही वेळ 110 वर्षांनी आलेली आहे असं सांगितलं जातं. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा दिवस स्वतःमध्ये एक अतिशय खास आणि शक्तिशाली दुर्मिळ योगायोग असणार आहे. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी जर तुम्ही व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार असलेल्या या शुभ मुहूर्तावर जे उपाय केले तर तुम्ही विश्वास ठेवा की ही कामे परत केल्यानं तुम्हाला कोट्यावधीपट जास्त फायदा होणार आहे. भक्तांनो, आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आलेले आहेत की जर तुम्ही 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी हे जर कार्य केलं ना, तर तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून, दुर्दैवापासून आणि गरिबीपासून मुक्तता मिळेल. पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला धन आणि समृद्धी कशी मिळेल हे सुद्धा दिसेल. असं मानलं जातं की जेव्हा जेव्हा नक्षत्र शुभयोग तयार होतो तेव्हा मंगळ, शनी, सूर्य, राहू, केतू या सर्व ग्रहांचे सेनापती समोरासमोर येतात. असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा नक्षत्रयोग तयार होतो तेव्हा त्यावेळी सर्व नवीन शक्तींचा प्रभाव जवळजवळ नगण्य होतो. आणि जर तुम्ही नक्षत्र योगादरम्यान कोणताही उपाय केला तर तुम्हाला त्याचा तात्काळ फायदा मिळतो. आणि जर तुम्ही योग्य वेळी त्याचा उपाय केला जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर भक्तांनो, तुम्हाला त्याचा फायदा कोट्यावधी पटीनं परत मिळेल. भक्तांनो, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल नक्षत्र योग तयार होतात. म्हणजे सकाळी 10:02 हा नक्षत्र योग तयार होतात. आम्ही तुम्हाला सांगतो की या काळात नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप लवकर पडू शकतो, कारण यावेळी भाद्र ऋतूची सावळी देखील असेल. म्हणूनच सर्व तांत्रिक वर्षभर रक्षाबंधनाच्या दिवशी या नक्षत्र योगाची आधीरतेने वाट पाहतात. आणि हा दिवस येताच, रात्र पडताच ते त्यांची पूजा आणि तांत्रिक विधी सुरू करतात. असं म्हटलं जातं की नक्षत्र योग हा ग्रह संक्रमणाच्या दिवशी जी केलेली पूजा कधीही व्यर्थ जात नाही आणि ती अपयशी ठरू शकत नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही कोणताही उपाय केला तरी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या महान उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याचा उल्लेख आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे. जर तुम्ही हा उपाय आम्ही सांगितल्याप्रमाणे योग्य पद्धतीने केले असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे नशीब बदलण्यास जास्त वेळ लागणार नाही. तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळेलच. शिवाय तुम्ही सुरू केलेले प्रत्येक काम यशस्वी सुद्धा होईल. जर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अचूक आणि संपूर्ण माहिती देणार आहोत जी तुम्हाला रक्षाबंधनाच्या नक्षत्रयोग आणि भाद्र दरम्यान माहीत असायला हवी.
कारण यावेळी अशा काही चुका होतात ज्या तुम्ही चुकूनही करू नयेत। आणि असं म्हटलं जातं, जर तुम्ही नक्षत्र योग, ग्रह संक्रमण आणि भाद्र या प्रभावादरम्यान कोणतीही चूक केली तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्ष तुमच्या नशिबावर होऊ शकतो। परंतु जर तुम्ही ते उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याच वेळी जर केले ना, तर तुम्हाला वर्षभर शुभ परिणाम मिळत राहतील। आणि मग आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की या राखेनं असा बंधनानंतर कोणत्या 5 भाग्यवान राशी आहेत ज्यांचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे। आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी नक्षत्र योग आणि भाद्र यांची सावळी देखील एकत्र येत आहे। आणि वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 9 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा 9 मिनिटांपर्यंत राहील। त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होईल। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इंग्रजी कॅलेंडरनुसार श्रावण पौर्णिमा तारीख 9 ऑगस्ट 2025 रोजी रात्री उशिरा 9 मिनिटांनी सुरू होईल। या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा किंवा कोणताही उपाय केला तर माता लक्ष्मी जी तुमच्यावर दोन्ही हातांनी आशीर्वाद वर्षाव करतील। आम्ही तुम्हाला जे उपाय सांगणार आहोत त्यापैकी काही खास उपाय असे असतील ज्याद्वारे तुम्हाला माता लक्ष्मीचं वरदान आणि आशीर्वाद मिळू शकतात। आणि हे उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतः दिसेल की पैसा तुमच्या आयुष्यामध्ये चुंबकासारखा ओढला जाईल। म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हालाही असं वाटत असेल की माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमी राहावे, त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करावी आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळवावं, तर या व्हिडिओ मनापासून लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि कमेंटमध्ये तुमची राशी देखील लिहा। नक्कीच हे फळ आहे ना ते तुम्हाला मिळणार आहे। म्हणून तुमच्या राशीनुसार कोणते उपाय असू शकतात आणि नक्षत्र योग आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतील असे आम्ही तुम्हाला उत्तरामध्ये सांगू शकतो। बरेच लोक असा विचार करतात की जर इतक्या सहजतेने पैसे मिळू शकतात तर लोकांनी कठोर परिश्रम का करावेत, पण ही तुमची नकारात्मक विचारसरणी आहे। या जगातील सर्व श्रीमंत आणि श्रीमंत लोक केवळ कठोर परिश्रमाने श्रीमंत होत नाहीत आणि ते फक्त नशिबावर अवलंबून राहत नाही। ते शुभयोग, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, ग्रह फेरे अशा विशेष योगांची आतुरतेने वाट पाहत असतात। कारण या शुभ प्रसंगी केलेले धार्मिक विधी, पूजा आणि उपाय या जीवनासाठी शुभ परिणाम देतात। जर तुम्ही वाचला असेल तर तुम्ही पाहिला असेल की अनुभवी तांत्रिक आणि विद्वान ज्योतिषी देखील या दिवसाची वाट पाहत असतात। जेव्हा हा शुभ काळ येतो तेव्हा ते विशेष साधना आणि विधीसुद्धा करतात। जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या उपायांचे पूर्ण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीनं पालन केलं तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे नशीब चमकण्यास वेळ लागणार नाही। तुम्हाला तात्काळ फायदे तर मिळतीलच, पण त्याचा सकारात्मक परिणाम वर्षभर तुमच्या आयुष्यामध्ये राहील। देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर बरसतील। तुमच्या आयुष्यामध्ये सर्व बाजूंनी धनाचा वर्षाव होतात दिसेल। यावेळी रक्षाबंधनाचा हा पवित्र सण 9 ऑगस्ट 2025 रोजी आहे। या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ नक्षत्र योग तयार होत आहे। यासोबतच या दिवशी भद्राचा प्रभावही राहील। पण उपाय सांगण्यापूर्वी त्या 4 खास भाग्यवान राशींबद्दल आपण जाणून घेऊया, ज्यांच्यावर या दिवशी भगवान शिव आणि माता लक्ष्मीचं असीम आशीर्वाद वर्षा होणार आहेत। या राशी रक्षाबंधनाच्या दिवशी करोडपती होण्याच्या मार्गावर आहेत। 9 ऑगस्ट रोजी या रक्षाबंधनाच्या दिवशी जो अद्भुत आणि दिव्य शुभयोग तयार होत आहे त्याला महालक्ष्मी हा योग म्हणतात। या योगामध्ये 4 राशींच्या लोकांना आयुष्यामध्ये अचानक पैशाचा पाऊस पडणार आहे।
इतके पैसे असतील की नशीबही त्यांना करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही. या 4 भाग्यवान राशींपैकी पहिली राश आहे ती म्हणजे मेष. या मेष राशींच्या लोकांसाठी ही मेष राश हे रक्षाबंधन खूप खास ठरणार आहे. भगवान शंकरांची कृपा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद या दिवशी तुमच्यावर वर्षाव करेल. तुमचं नशीब चमकेल. घरात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा स्थिर राहील, ज्यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. तुम्हाला सर्व बाजूंनी आर्थिक लाभ मिळतील. हा काळ विशेषतः व्यावसायिक कामासाठी खूप फायदेशीर आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ शुभ आहे. तुम्ही सुरू केलेल्या कोणत्याही नवीन उपक्रमामध्ये तुम्हाला यश निश्चित मिळेल. याशिवाय जर तुम्हाला कोणत्याही कराचा सामना करावा लागत असेल तर या रक्षाबंधनावर तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळं तुमचा आर्थिक संघ मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकेल. एकंदरीत हे रक्षाबंधन मेष राशीच्या लोकांसाठी धन, आनंद आणि समृद्धी घेऊन येणार आहे. पुढील भाग्यवान राशी कन्या आहे. कन्या राशीच्या लोकांना या रक्षाबंधनावर माता लक्ष्मीचे अनंत आशीर्वाद मिळणार आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती कराल. व्यवसायामध्ये केलेले प्रयत्न ते यशस्वी होतील आणि नोकरी करणाऱ्यांनाही फायदा होईल. व्यापारी विशेषतः मोठा नफा कमवू शकतात. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुम्हाला त्या दिवशी चांगली नोकरीची बातमी मिळू शकते. आधीच नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकत असाल तर सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये यश मिळेल. सर्वात कठीण कामे देखील सहजपूर्ण पूर्ण होतील. या रक्षाबंधनामध्ये माता लक्ष्मी तुमच्यावर पैशाचा वर्षाव करेल, म्हणून या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. तिसरी भाग्यवान राशी आहे तूळ. या रक्षाबंधनामध्ये तूळ राशीच्या लोकांना माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रचंड यश मिळेल. पैसे कमवण्याचे सर्व मार्ग उघडतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरीमध्ये पगारवाढ होईल. पदोन्नतीची शक्यता आहे. तर व्यावसायिकांना अचानक नफा मिळेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ खूप अनुकूल आहे. या रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, शांती, समृद्धी वाढेल. म्हणूनच तूळ राशीच्या लोकांनी ही संधी सोडू नये. आता चौथी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे कुंभ राशी. या रक्षाबंधनाच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहील. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. वर्षानुवर्ष अडकलेले काम पूर्ण होईल आणि जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळू शकतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि व्यवसायामध्ये अचानक नफा होईल. कुटुंबामध्ये सुखशांतीची चर्चा होईल. दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. श्री स्वामी समर्थ.